सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे उमेदवारांची मोठी गर्दी वाढली असून डॉक्टर, वकील, आयटी क्षेत्रातील मान्यवरांसह शिक्षकांनी देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास मंगळवारी 23 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता सुरुवात केली। सोलापूर शहरातील अक्कलकोट रोडवरील ओंकार पार्कमधील अस्मिता व्हिजन सभागृहात शिवसेना उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, मुख्य समन्वयक पुरुषोत्तम बर्डे, जिल्हाप्रमुख संतोष पाटील, महानगर प्रमुख दत्ता माने, जिल्हा संघटिका प्रिया बसवंती या समन्वय समितीने मुलाखती घेतल्या। एकूण 224 जणांनी मुलाखती दिल्या। यावेळी कालावधी कमी असल्याने एकाच दिवसात मुलाखती पूर्ण करण्यासाठी अशोक चौक शिवसेना कार्यालय येथे शिवसेना जिल्हाप्रमुख प्राध्यापक अजय दासरी यांच्या पॅनलने देखील उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या। शिवसेना भवनातून अधिकृतरित्या जाहीर केलेल्या निवडणूक समन्वय समितीच्या वतीने इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या। यावेळी जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, माजी जिल्हाप्रमुख दीपक गायकवाड, प्रकाश वानकर, उपजिल्हाप्रमुख दत्ता गणेशकर, प्रताप चव्हाण, जिल्हा समन्वयक दत्ता वानकर, शहर प्रमुख भैया धाराशिवकर, युवती सेना प्रमुख पूजा खंदारे, उपशहर प्रमुख जयंत कदम, लोकसभा क्षेत्र संघटिका शशिकला चिवडशेट्टी, महानगर क्षेत्र प्रमुख शरणराज केंगनाळकर, महिला शहर संघटिका स्वाती रूपनर, प्रीती नायर, जयश्री पाटील, राधिका विठ्ठा, विधी व न्याय सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड यांनी सर्व उमेदवार व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रचंड समर्थन मिळत असून त्यामुळे सुशिक्षित महिला व युवकांचा ओघ मोठ्या प्रमाणावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे असल्याचे सांगून उच्च शिक्षित महिला व सक्षम युवक उमेदवार मोठ्या प्रमाणावर मुलाखतीसाठी आल्याचे सांगितले। शिवसेनेचे सर्व पदाधिकारी यांच्यात कसलेही मतभेद नाहीत, सर्वजण एक दिलाने एकजुटीने काम करतील व महापौर महाविकास आघाडीचाच होईल असा विश्वास व्यक्त केला। सम्राट सर, सेनापती, शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंना वंदन करू, स्वर्गीय महासाहेबांना वंदन करू, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, माजी लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, युवा सेना प्रमुख, शिवसेना नेते आदित्यजी ठाकरे साहेब, आमच्या लाडक्या बहिणी, आमच्या श्रद्धा रश्मी बहिणी उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या विचारांचा आदर करून आज आपल्या सगळ्यांचा म्हणजे अगदी आनंदाचा दिवस आहे की आज एक महिला नगराध्यक्षा आपल्याकडे आलेल्या त्यांचा सत्कार करण्याचा आपल्याला सगळ्यांना आहे। त्याचबरोबर अत्यंत छान मुलाखती आपल्याकडे झालेल्या आहेत, म्हणजे इंजिनियर, डॉक्टर, वकील, सगळ्या क्षेत्रातले दिग्गज महिला असू दे, पुरुष असू दे, या सगळ्या उमेदवारांनी आपल्याकडे येऊन मुलाखती दिल्या। खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी प्रेझेंटेशन केलं, म्हणजे फेटे बांधून मोठ्या ताकदीने आज हे सगळे लोक आपल्याकडे आले होते। भरपूर त्यांची ताकद पण त्यांनी दाखवली आणि उत्तरं पण छान दिली। आम्ही ज्या ज्या मुलाखतीला आम्ही सगळ्यांनी मिळून प्रश्न विचारले। सगळेजण मला म्हणतात की तुम्ही आता महिला आघाडीच्या नेत्याने, महाराष्ट्राच्या उपनेत्या, पण माझं लक्ष थोडं महिलांवर जास्त असते आणि खरंच महिला भगिनी एवढ्या पुढे येतील तर समाज सुधारताना महिला पुढे येणं ही काळाची गरज आहे। आणि आज खरोखर सगळ्या जेव्हा मी मुलाखती घेत होते, महिला खूप ताकदीने आल्या, त्यांच्या मागं महिलांचा पण मॉब होता, पुरुषांचा पण होता आणि एवढंच नाही तर त्यांनी मुलाखती पण खूप छान दिल्या। परंतु या सगळ्या मुलाखती घेत असताना मला एक सांगायचंय की सगळेजण मिळून एक दिलाने एकजुटीने काम करावं, हे अगदी म्हणजे प्रचंड त्यांनी प्रयत्न केले आमचे सगळे। तर आमचे दोन्ही बंधू आणि आमचे धनंजयजी डिकोळे जिल्हा प्रमुख हे सगळेजण आज दुपारी खरं तर आमच्या सगळ्या प्रभागांमध्ये आम्ही सगळेजण काम करतोय, त्यांनी सगळं त्यांचं काम सोडून आले आणि सगळेजण मिळून एक दिलाने एकजुटीने या सगळ्या मुलाखती पार पडल्या। या सगळ्या आमचे स्थानिक तर आम्ही सगळे जिल्हा प्रमुख पदाधिकारी एकत्र आहोतच, तर आपण सगळ्यांनी मिळून एक दिलाने एकजुटीने काम करूया आणि आमच्याकडे कुठलेच मतभेद नाहीत, मनभेद नाही, सगळेजण एकत्रितपणे महापालिकेला सामोरे जाणार आहोत आणि एकजुटीने सगळेजण आज उद्धव साहेबांना जास्तीत जास्त नगरसेवक भेट देणार आहोत, हे मी तुम्हाला सांगते। आज परत एकदा आज सगळ्यांनी जसं एकजुटीने येऊन काम केलेलं येणाऱ्या काळात सुद्धा आता हा काळ अवघड आहे, पण आपल्यासाठी काहीच अवघड नाहीये। 35 वर्ष जवळजवळ ते प्रत्येक वेळेस जेव्हा डिकोळेजींनी मला सांगितलं की ताई यायचंय, मी आनंदाने होते, कारण हे सगळेजण एवढे उत्साहाने तिथे काम करतात। मला खूप आनंद होतो की
एक मला निष्ठा तिथे बघायला मिळते. त्यांचं सातत्याने काम करण्याची प्रवृत्ती आणि छोट्या मुली आता म्हणजे ही साक्षी वगैरे तर एवढ्या होत्या सगळ्या माझ्यासमोर. आता या सगळ्या कधी प्रचारात अग्रेसर होत्या. मला सगळ्यांना हेच सांगायचंय की आता पुढची पिढी आपली पण आलेली आहे की आपण त्यांच्याबरोबर त्यांना काम करणं बघणं आणि त्यांना पुढाकार देणं यासाठी. आणि मी महानगरपालिका नाही म्हणजे लढवायची हे त्यासाठीच ठरवलं की पुढची पिढी आता क्रियाशील व्हायला पाहिजे, त्यांच्या बरोबर आपण राहायला पाहिजे. आणि आजपर्यंत माझ्या पाठीशी माझे पती राहिले, पण आता मी त्यांच्या पाठीशी राहायची वेळ आहे. आणि त्यामुळे आम्ही सगळ्यांनी आग्रह केला. मुळात तर आम्ही दोघंही उभारणार नव्हतो, पण कार्यकर्त्यांचं म्हणणं आलं की तुमच्या घरात सीट असल्याशिवाय तिथं निवडून येणार नाही. आणि त्यामुळं आज वकील साहेबांना ही जबाबदारी घ्यावी लागली. तर जे जे उमेदवार आहेत आज युवा सेनेच्या पदाधिकारी, त्याचबरोबर महिला जिल्हा संघटिका, त्या सगळ्यांच्या पाठीशी आपण सगळे मिळून ताकदीने राहूया. आणि आम्ही सगळे पदाधिकारी तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी ताकदीने राहू. आणि नक्की म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा भगवा हातात घेतल्याचा कायम तुम्हाला अभिमानच राहील असं आम्ही तुम्हाला सगळेजण समर्थन देऊ हा विश्वास व्यक्त करते. आपले नेते चंद्रकांतजी खैरे साहेब, संपर्क प्रमुख वकील साहेब आणि त्याचबरोबर वरचे सगळे वरिष्ठ नेते म्हणजे अनिलजी देसाई असू देत, विनायकजी राऊत साहेब असू देत, स्वतः उद्धव साहेबांचं, रश्मी वहिनींचं सोलापूरवर खूप प्रेम आहे. सगळ्यांचं आपल्याकडे सारखं लक्ष आहे. त्यामुळे याची जबाबदारी आपल्यातनं वाढती. म्हणजे बघा आपल्या वरिष्ठांनी जर आपल्यावर प्रेम व्यक्त केलं तर ते प्रेमाचं उतराई होण्याची सतत आपली एक जबाबदारी असते. आणि त्या जबाबदारीने आपण सगळे वागूया, एकजुटीने एक दिलाने या सगळ्या निवडणुकांना सामोरं जाऊया. जिल्हा प्रमुख अजय दासरी, जिल्हा प्रमुख धनंजय डिकोळे, माजी जिल्हा प्रमुख दीपक गायकवाड, नगराध्यक्षा जयश्रीताई भिसे यांनी उमेदवारांना मार्गदर्शन केले. मला खरं तर समोर मी चुकांसमोर मला बोलण्याजो मला त्यांच्यासाठी भरपूर मांडवल आहे. जे काय तुमचे थोडेसे हे चालू आहे, इच्छुक दादा जण असतात, म्हणजे जी क्षमता असते त्यांनी आपापली उमेद बघून मी लढलो तर काय होईल, माझा जोडीदार लढला तर काय होईल, हे आपल्या मनाला एक संकेत मिळत असतो. लोकात फिरल्यानंतर तो संकेत पार्टीजवळ पण असतो. तो फक्त तुम्ही मान्य करून जरी एका वाड्यात दोन इच्छुक असले, एका दुसऱ्याला मिळालं तर पहिले निशाण बसलं पाहिजे किंवा पहिल्याला मिळालं तर दुसऱ्या निशाण बसलं पाहिजे. आणि दोघांच्या एकजुटीवर आजचे दिवस खराब आहे. आज या पडत्या काळात सुद्धा शिवसेनेची एवढी महाराष्ट्रभर वातावरण चालू असताना सुद्धा एवढ्या संख्येने तुम्ही या शिवसेनेच्या मशालीच्या चिन्हावर लढायला इच्छुक आहे. पण इकडलं खाऊन तिकडे उलटणार नाही जागा दाखवण्याची ही चीड आहे. जे आपल्यातनं तिकडे गेले म्हणजे आपलं नाही म्हणत्या, परंतु त्याला तिथं जागा मिळाली नाही पाहिजे ही पण ध्येय एक सर्वांनी मनात ठेवलं पाहिजे. सैनिकांनी, उमेदवारांनी आपण लढताना तसा देशात एक छोटासा मंत्र असतो, निवडणूक म्हणजे काय असं नाही. त्या वार्डात कानोसा घेणे, तिथं मी चालत नाही, माझा वार्ड म्हणण्याची अर्थ नाही. माझ्या जर दीपक चालत असेल तर दीपकच्या पाठीशी राहणं हे माझं प्रमुख कर्तव्य आहे. माझं पण जिल्हा प्रमुख आहे, लष्कर प्रमुख आहे हे महत्वाचं नाही. त्या गल्लीत त्या वार्डात दर 25ला काहीतरी रंग बदलतो. लोकांच्या चर्चा वेगळ्या असतात, लोकांची मतं वेगळी असतात, त्याचा कानोसा घेतला नंतर. म्हणून आज 35 वर्षाच्या काळात 5 वर्ष सोडली अपवाद तर 30 वर्ष शिवसेनेची आज सत्ता आहे. आज थोडं कमी पडलोय, आम्ही महाराष्ट्रात कमी पडलोय. मी सुद्धा थोडा कुरवाडीत कमी पडलो. मेंबरचे मोहोळ कुरवाडी जसा आदर्श आहे ते त्यांना किती त्रास, किती वय आहे त्यांचं, पण आज जी मेंबर म्हणाल तर या महाविकास पाठीमागे सर्वांनी उभा राहून परत एकदा शिवसेनेच्या जास्तीत जास्त मशाल कशा निवडणूक दिली याचा प्रयत्न करूया. आणि तो आदर्श सोलापूर जिल्ह्यासाठी आदर्श ठरेल असे भावना व्यक्त करून आम्हाला बोलवलं, तुमच्या नगराचा सन्मान केला, त्याबद्दल आपल्या सर्व सोलापूर शहरातल्या पदाधिकाऱ्यांचं आभार व्यक्त करून माहिती अनुसार थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच डिकोळे साहेबांनी अतिशय चांगलं सांगितलं. आय वॉन्ट चेंज म्हणजे भाकरी पलटली पाहिजे, बदल घडला पाहिजे, घडवला पाहिजे. आम्ही त्याच डिकोळे साहेब त्याच दृष्टिकोनातून ह्यावेळी आम्ही आत्मताईच्या आधी मी स्वतः किल्ला लढवणार आहे. मी 9 मध्ये मी निवडणूक लढवणार. 95 पासूनच्या निवडणुकीत अस्मिताताईला बहीण म्हणून ज्या वेळेला सांगाल अस्मिता उद्या मला संध्याकाळी 5 वाजता तुम्ही सगळे वाटतंय. अक्षरशः 2-2 गाड्या घेऊन 95ची नगरपालिका 30 वर्ष झाली. परवाच्या निवडणुकीला वरिष्ठांकडून नेताच मिळाला नाही मला. थोडं वरिष्ठ कोणी यायला तयार नाही. मुंबईचे नाही, दिल्लीला आम्ही प्रयत्न करतो ओमराजे, ते पण अडचणी आपल्या निकालावर कळलं, त्याच्या 7 नगरपालिका हे झाल्या. ते पण म्हणजे संघर्ष होत आहे. ह्या निवडणुका सोपा राहिल्या नव्हत्या.
साती नगरपालिका आपल्या तिथल्या जिल्हा धाराशिवच्या गेल्या आली नाही. मग आठवण आली जायची ताई उद्या गरज आहे आम्हाला कोणतरी मी आता पण येते तुम्ही 10 मिनिटं तुमचं पार्शन होऊ द्या ताई सगळ्यात वेळात वेळ काढला तुम्ही बोलणे निघाले म्हणजे दुसऱ्याची 2 गाड्या घेऊन आल्या आणि ताईची हजेरी म्हणजे आज बंद राहिलेली होती त्याची सभा फक्त ताईचं माझं भाषण आणि ताईचं दोघांचं अध्यक्ष असो तिघाच्या पलीकडे भाषण नव्हतं एवढं लोकांनी केलं. त्यामुळं त्या भगव्या उभारण्यात ती मशाल जीवन ठेवण्यात सोलापूरकरातल्या सर्व सैनिकांचं मग प्रताप इथं असतो पण ह्याचे मित्र कोरडे भरपूर आहेत. हे मित्र ह्याच्या कॉलेज जीवनातले मित्र आमच्या सोबत कार्यकर्ते काही विरोध पार्टी असले तरी येऊन थांबवतो. असं सोलापूरकरातल्या सर्वांचं लक्ष कुर्बानी नगरपालिका असतं म्हणून आम्ही जिंकून येतो. एक संघ राहण्यात जी मजा आहे मजा म्हणजे ती एक संघ असल्यामुळे टिकले आणि वाढले. या असा जो भाव आपण कायम ठेवू इथून पुढच्या काळात कायम ठेवू. ह्या करतात ही उतराई म्हणून नाही पण पक्षाचं काम म्हणून या येणाऱ्या निवडणुकीत सुद्धा आम्ही कुर्बानी कर जिथं जिथं तुम्ही सांगताल तिथं आम्ही हजर आहे एवढं जरी मी सांगतो. जसा आपण केला तसाच सत्कार आपण या महानगरपालिकेमध्ये निवडून आल्यानंतर आपल्या महापौराचा करायचा आहे. आणि जो पहिल्यांदा धनुनी घातला 1995ला मला आठवतंय 95 पासून जेव्हा आमची बैठक झाली होती भाजप शिवसेनेची त्यावेळेला 5 जागा भाजपला सोडून बाकी सगळ्या आम्ही शिवसेनेकडनं लढवल्या. आणि जेव्हा म्हणलं इथं उमेदवार नाही माझा आमचा धनुनी डिकोळे उमेदवार एकदम तरुणाबांड असा तेव्हा ज्या धनु डिकोळ्यांच्या हातात मी तिथली पूर्ण इलेक्शनची व्यवस्था सोपवली तेव्हापासून आजपर्यंत धनंजय डिकोळे हे सतत 5 वर्ष अपवाद वगळता आजपर्यंत विजयी भूमिका बजावलेली आहे. त्यामुळं सोलापूर शहर दक्षिण शहरामधील उत्तर मध्य आणि दक्षिण सर्व शहरातील शिवसैनिकांच्या वतीनं धनंजय डिकोळे यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि तुम्ही जो लढाऊ बाण्याने तिथं लढला तसंही आम्ही इथं लढणार आहे. 3 शिलेदार आमचे प्रकाश वानकर आणि दीपक मेंबर आणि तुम्ही आलात आणि माझ्याकडं कार्यालयामध्ये बसलात. मुंबईच्या नेत्यांचे तुम्ही जे बोलणं झालं ते सांगितलात आणि तीच भावना आम्ही प्रताप भैया आणि दत्ता आम्ही तिघे नेहमी त्याच भावनेने इथपर्यंत आलो. कुणाचं काय गैरसमज झाला असेल तर मला माहित नाही पण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची जी चौकट आहे त्या चौकटीच्या बाहेर न जाता त्या चौकटीमध्ये राहून उद्धव साहेबांचे स्वप्न साकार करण्यासाठी तुम्ही आम्ही मिळून सर्वजण प्रयत्न करूया. आणि जे कोणी आहेत मी काल सुद्धा परवा सुद्धा मी आवाहन केलं अरे आपण सर्वजण मिळून एकत्र येऊया आणि ही महानगरपालिका मोठ्या प्रमाणामध्ये त्या मशाल चिन्हावर उभारलेल्या सर्व आपल्या शिवसैनिकांना निवडून देऊ अशी भावना मी व्यक्त केली होती. समोर भारतीय जनता पार्टी आहे कोणत्या पद्धतीने ते काम करते जिल्ह्यातला निकाल आपल्याला माहिती आहे. त्यांना या राक्षसाला जर संपवायचं असेल तर आपल्याला आपली मशाल अधिक तेज केलं पाहिजे. त्यासाठी अहोरात्र काम करण्याची आणि मतभेद असले तर ते बाजूला ठेवून फक्त पक्षहितासाठी पक्ष आणि केवळ पक्षहितासाठी तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र येऊन काम करायला सुरुवात आपण केलेली आहे. सर्वजण मिळून येणाऱ्या या निवडणुकीमध्ये एकजुटीनं उद्धव साहेबांचे विचार आम्ही लोकांपर्यंत पोहोचून निश्चितपणे मशाल आणि मशालला विजयी करण्यासाठी एकत्र राहूया अशी प्रतिज्ञा आज मी तुम्हा सगळ्यांसमोर करतो. मला जनतेची साथ मिळाली आणि आमचे कोरवाडीचे किंग मेकर साहेब यांचा खूप मोलाचा वाटा आहे. आणि साक्षी डिकोळे ही एक माझ्याबरोबर सतत होती प्रचारात आणि सुरुवातीला ओबीसी आरक्षण पडल्यापासून घर टू घर प्रचार चालू केला होता. गाठीभेटी घेतल्यानंतर लोकांचा रिस्पॉन्स बघितला त्यांना विचारलं तो राहणार आहे त्यांनी म्हणजे प्रतिक्रिया आपल्याला सगळ्यांचा रिस्पॉन्स चांगला होता प्रतिक्रिया चांगल्या होत्या. त्यांना विचारून आपण पुढं पाऊल टाकलं होतं. त्याच्यानंतर पक्षाकडनं आपण मशाल हाती घेतली
आई अंबाबाईच्या कृपेने मशाल हातात दिली आहे ना, ती मशाल अशी धगधगती पेटली ना, गीता आणून पोहोचवल्या. सर्वांचे आभार जिल्हा प्रमुख संतोष पाटील यांनी मानले. यावेळी इच्छुक उमेदवार व उत्साही शिवसैनिकांमुळे वातावरण भारावून गेले. प्रारंभी शिवप्रतिमेचे तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा शिवसेना हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा आदित्य साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना आवाज कुणाचा? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा. आणि उद्धवसाहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आदित्य साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रश्मी वहिनी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. मुलाखतींच्या वेळी उमेदवारांनी मोठे शक्ती प्रदर्शन केले. ढोली बाजा, फटाक्यांची आतिषबाजी, गगनभेदी घोषणांची गर्जना करत भगवे फेटे शेले परिधान करून हाती मशाल चिन्ह घेऊन उमेदवार मुलाखतीसाठी वाजत गाजत उत्साहात दाखल झाले. शिवसेना जिंदाबाद, स्वर्गवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो, उद्धव साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं, आदित्य साहेब आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. पक्षाच्या समन्वय समितीने देखील भगवी शाल व गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. याबद्दल उमेदवारांनी ऋण व्यक्त केले. यावेळी उमेदवारांमध्ये प्रचंड आत्मविश्वास व उत्साह दिसून आला. समितीने दिवसभरात 224 जणांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये जुन्या निष्ठावंत शिवसैनिकांसह डॉक्टर, वकील, IT क्षेत्रातील उच्च शिक्षित उमेदवारांचा समावेश होता. विशेष म्हणजे पुरुष उमेदवारांबरोबरच महिला उमेदवारांनीही मोठे शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले.